आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। 10 अक्टूबर को जिस तरीके का विवाद हुआ था, सोशल मीडिया पे खूब जमकर वायरल हुआ था वो वीडियो, जिसके बारे में मैं बताना चाहूँगा कि उस्मानपुरा पॉलिटेक्निक कॉलेज के सामने आरएसएस की तरफ से जो कैंप लगाया गया था सभासद नोंदणी का, उसी का विरोध जो है विजय वाहुड़ की तरफ से किया गया था कि शैक्षणिक जो संस्था है उसके सामने इस तरीके का कैंप नहीं चलेगा, इसका उन्होंने विरोध किया था। उसी को लेकर जो है उनके ऊपर पुलिस प्रशासन की तरफ से जो गुना दाखिल किया गया था, उसी के विरोध में आज दलित चळवळ की तरफ से एक बैठक बुलाई गई सूबेदारी गेस्ट हाउस में, और वहाँ पर उन्होंने जो है सभी की राय वहाँ पर रखी, और उसके बाद उन्हें वो पुलिस आयुक्त को मिलने वाले हैं। उसके बाद ही जो है तो ये जो रणनीति है आगे की वो तय करने वाले हैं कि आगे हमको ये केस वो पुलिस वापस लेगी या फिर हमको उसका विरोध प्रदर्शन करना पड़ेगा। लेकिन विरोध कैसे किया जाएगा, किस तरीके का किया जाएगा, वो आगे ही जो है तो वो पुलिस कमिश्नर से मिलने के बाद ही तय कर पाएंगे। तब तक के लिए बने रहिए मेरे साथ। मैं हूं शेख मोहसिन और आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज़। अब हर खबर होगी अपडेट। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। कुठल्याही धार्मिक कार्य आजच्या या ऐकून घ्या महत्वपूर्ण बैठकीत उपस्थित असलेले आंबेडकरी सगळ्या गोष्टी चळवळीतील आहेत. सर्व ज्येष्ठ नेते, मुस्लिम आंबेडकरी चळवळीतील सर्व युवा कार्यकर्ते, शीख सर्व असेल, भीमसैनिक. कुणी असेल, तुमच्या आरएसएसचा एजेंडा काय? 3-4 दिवस अगोदर अजेंडा काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आरएसएस जॉईनिंग कॅम्पेन कराबाबत त्यांना धार्मिक करण्याचा अशा अजेंडा पद्धतीचा कार्यक्रम चालू होता. काही देश एकत्र काही यावे. भीमसैनिकांनी पहिल्या दिवशी त्यांना जाऊन सांगितलं की या पद्धतीचे कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. तो व्हिडिओ प्रसिद्धी माध्यमांवरती व्हायरल झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी उस्मानपुरा जे ज्युरिडिक्शन आहे त्या ठिकाणी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बाहेर जॉईन आरएसएस नावाचं कॅम्पेनिंग त्या ठिकाणी चालू होतं. एक भारताचा सजग नागरिक या नात्याने मी त्या ठिकाणी जात असताना मी ते सगळं बघितलं आणि त्यांना जाऊन सांगितलं की हे जे काही तुमचा धार्मिक अजेंडा आहे तो तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठलीही शैक्षणिक संस्था असेल त्या ठिकाणी तुम्ही तो रेटू नका. धर्माचा विषय नाही. त्या ठिकाणी बुद्धिस्ट असतील, हिंदू बांधव असतील, मुस्लिम असतील, शीख ईसाई कोणताही धर्म असो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी जाल तर त्या लेकरांच्या डोक्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप न होता धर्माच्या ते नादी लागतील. आणि मी विशेष उल्लेख केला की त्या ठिकाणी कुठलाही धर्म असो, आज तुम्ही या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बॅनर लावून हे कार्यक्रम राबवताय. उद्या मुस्लिम बांधव येतील, तबलिगी जमात म्हणा किंवा दारुल सलामच्या माध्यमातून ते वेगळे बॅनर लावून त्यांच्या जॉईनिंग कॅम्पेनिंग चालवतील. ख्रिश्चन मिशनरीजवाले येतील, यदा कदाचित आंबेडकरी चळवळीतील काही भीमसैनिक भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बॅनर लावतील. तर या ठिकाणी तुम्हाला धर्माचे अड्डे तयार करायचे आहेत का? ते कार्यकर्ते त्यांना ट्रेनिंग दिलेली असती. अतिशय शांतपणे असं उभं राहणं, ते ऐकून घेणं, आणि भीमसैनिकामध्ये नॅचरल आक्रमकता असल्या कारणाने ती आपली दिसून येते. तर मी त्यांना सांगत असताना त्यांचं म्हणणं होतं की हे देशभक्तीचं कार्य आहे. त्यांना म्हणलं तुमच्या ज्या संघटनेचा जो बेस आहे तो रिलिजियस बेस आहे, तो धार्मिक बेस आहे. तुमच्याकडं पॉलिटिकल संघटना म्हणून एबीव्हीपी आणि भारतीय जनता युवा मोर्चा सारख्या संघटना आहेत ज्या विद्यापीठात जातात, शैक्षणिक क्षेत्रात जातात, तुमचा अजेंडा सांगतात. परंतु तुमची ही जी काही संघटना आहे आरएसएस, ही रजिस्टर्ड संघटना नाही. हिचा धर्माचा बेस असल्या कारणानं कुठंतरी या मुलांच्या मनामध्ये त्या बाबतीमध्ये विष पेरल्या जाईल. धर्म कुठलाही असो, तर तुम्ही या ठिकाणी ते करू नका. परंतु ते लोक ऐकायच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी नव्हते. मग त्यांना सांगत असताना तो अतिशय शांतपणाने जेव्हा ते ऐकायला लागले आणि मग त्यांनी आरेरावी सुरू केली का कसला आलं, तुम्ही धर्माचा अजेंडा करू नका, हे नका करू, ते नका करू. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही 1 मिनिटामध्ये उचला आणि तर आंबेडकरी चळवळीचा दणका तुम्हाला या ठिकाणी आम्हाला द्यावा लागेल. जसं भारतीय संविधान तुम्हाला तुमचे अधिकार देतं तसंही चुकीचं घडत असताना एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा तो अधिकार देतो की मी तो कार्यक्रम रोखायला पाहिजे. त्या ठिकाणी मी शिवीगाळ केली नाही, त्या ठिकाणी मी कुणालाही मारण्याच्या धमक्या दिल्या नाही, कुठलेही आक्षेपार्ह विधान मी त्या ठिकाणी केलेलं नाही. मग त्यानंतर भाऊ हा व्हिडिओ जेव्हा आपण प्रसिद्धी माध्यमांवरती तो टाकला गेला, तो देशभर व्हायरल झाला. पूर्ण सबंध देशामध्ये त्याला करोडोमध्ये व्ह्यूज आले. आता यांचा प्रॉब्लेम असा झाला की पहिल्या दिवशी ज्यावेळेस राहुल माकासरे हे त्या ठिकाणी गेले तो कार्यक्रम थांबवला गेला नव्हता. परंतु तो कार्यक्रम मी थांबवला, त्यामुळे यांच्या बुडाला आग लागली, यांना मिरच्या लागल्या आणि यांच्या आयटी सेलनं जे यांचे ट्रोलर्स आहेत माझ्या व्हिडिओला मॅनिप्युलेट केलं, माझ्या व्हिडिओमध्ये ते मॉर्फ केलं आणि मी विशिष्ट एका धर्माचा विरोधक आहे
म्हणून यांचे जेवढ्याही यांच्या मात्र संघटनेसहित त्यांच्या छोट्या मोठ्या ज्याही धार्मिक संघटना आहे त्याच्यावरती मला समाजकंटक म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं. आणि ते घोषित केल्याच्या नंतर आज जर पोलीस आयुक्त साहेबांनी किंवा पोलीस प्रशासनाने जर माझे मोबाईल जर या ठिकाणी तपासला तर त्याच्यामध्ये मेसेंजरमध्ये मला अनेक प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची मला थ्रेटनिंग झालेली आहे. पण तरी सुद्धा आम्ही कुणीही तक्रार केली नाही. चला ठीक आहे, ट्रोलर्स आहेत ते, या देशामध्ये अनेकांना त्यांनी ट्रोल केलेलं आहे, मी तो सोडून दिला. आणि त्या दिवशी सुद्धा कॅम्पेनिंग बंद ज्यावेळेस ते पाडल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर अतुल येरमे साहेबांनी मला विचारलं की भाऊ असं ते जे काही झालं आता पुढे काही करायचंय का. तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं हे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी दशेमध्ये यांच्यावरती गुन्हे दाखल होऊ नये, यांना भवितव्य आहे, यांना करिअर आहे. आम्ही कुठल्याही प्रकारची तक्रार न देता त्या ठिकाणाहून आम्ही निघून गेलो. ते निघून गेल्याच्या नंतर जेव्हा प्रसिद्धी माध्यमांवरती सगळे व्हिडिओ व्हायरल झाले, ते व्हायरल झाल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मला संपर्क साधला. म्हणजे असं ते झालेलं आहे. म्हटलं भारतीय संविधानानं मला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे, तो मी व्यक्त झालेलो आहे. आणि रिलिजियस थिंक मी त्या ठिकाणी मी कुठेही बोललेलो नाही. यांच्या सोशल मीडिया हँडलिंगवरनं यांनी सांगितलं की तू ज्या बाबासाहेबांच्या आम्हाला हे सांगतोय, उदाहरणं देतोय, तेच बाबासाहेब आम्हाला आर्टिकल 25 नुसार आमच्या धार्मिक मुक्त प्रकटीकरणाचा अधिकार देतं, परंतु तो तुम्ही घरी करायला पाहिजे. त्या शैक्षणिक संस्थांमध्ये हजारो विद्यार्थी शिकतात, हजारो विद्यार्थ्यांमध्ये ते वेगवेगळ्या जातीचे आहेत, वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्माबद्दल जर सांगितलं आणि त्याचं जर ब्रेन वॉश झालं तर ते ब्रेन वॉश झाल्याच्या नंतर तो मधी जाणार, तो मधी जाऊन त्याच्या विचाराचे 100 लोक तयार करणार आणि ते नंतर लोक तुम्ही फूड सोल्जर म्हणून त्या लोकांना पोरांना वापरणार. ते भारताच्या विद्यार्थ्यांचं जे काही भवितव्य आहे ते अंधारात येतंय कुठेतरी. म्हणून माझा तो रोखण्याचा जो प्रकार मी त्या ठिकाणी केला की कुठलीही धार्मिक प्रवृत्ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये जाऊ नये. बाबासाहेब आंबेडकरांनी जर तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या घरी करावा. तुमचे पारंपरिक देवा आहेत, तुमचे मुस्लिम बांधव ज्यांची हे करतात, नमाज अजा करतात, बुद्धिस्ट बांधव जे आहेत, आम्ही आमच्या वंदना घेतो, त्या आम्ही घरी घ्यायला पाहिजे. रिलिजियस कुठल्याही गोष्टी या शैक्षणिक क्षेत्रात येऊ नये. अतिशय प्रांजळ भूमिका मी या ठिकाणी मांडल्याच्या नंतर सुद्धा त्यांना जे करायचं होतं त्यांनी तेच केलेलं आहे. या देशाला धर्माचा अड्डा बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अनेक तरुणांचे ब्रेन वॉश करणं, त्यांना नंतर त्या ठिकाणी वापरून करून घेणं. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगतो, जे काही मुलं आहेत त्यांच्या आईवडिलांना विचारा, ते आईवडील काबाड कष्ट करतात, आईवडील आपल्या लेकरांना शिक्षण घेण्याकरिता महाविद्यालयामध्ये पाठवतात आणि तेच पोरं जर उद्या रिलिजियस होऊन जर काही बरं वाईट त्यांचं घडलं तर कुटुंब त्यांचे बर्बाद होणार आहे. या RSS वाल्यांचे कुटुंब बर्बाद होणार नाही. हा अजेंडा रेटणारी किंवा या लोकांच्या डोक्यामध्ये, पोरांच्या डोक्यामध्ये ही घाण भरणारी जी यंत्रणा आहेत, या लोकांचे मुलं जे आहेत, बहुजनांचे मुलं जे असतात ते कस्टडीमध्ये असतात आणि ही यंत्रणा राबवणाऱ्यांची मुलं या स्टडीमध्ये असतात. सिलिकॉन व्हॅली सारख्या ठिकाणी शिक्षण घेतात. आंबेडकरी चळवळ जी आहे ती मानवतावादी चळवळ आहे, देशाचं हित जपणारी चळवळ आहे. ती भूमिका आम्ही समोर घेऊन चालतो. पोलीस प्रशासनाचे ज्यावेळेस मला फोन आले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आंबेडकरी चळवळीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून ही बैठक कॉल केलेली आहे. उपद्रव माजवणारे आम्ही लोक नाहीत. 2 दिवसावरती सण आलेला आहे. धर्म कोणता जरी असला आम्हाला त्याचं महत्त्व कळतं. त्याच्यामुळं जी काही भूमिका घेणार आहेत ते वरिष्ठ मंडळी घेणार आहेत. ती भूमिका माझी नाही. मी माझी भूमिका प्रसिद्धी माध्यमांवरती मांडलेली आहे. आंबेडकरी चळवळ कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही जातीच्या विरोधात नाही. आम्ही डिकास्टेड लोक आहोत, निधर्मी लोक आहोत, भारताच्या संविधानाला मानणारे लोक आहोत. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडला. आज ते तुम्ही तुझे जे असेल तू त्या ठिकाणी मांडावं म्हणून हे मांडलं. आता वरिष्ठांनी तो निर्णय घ्यावा. आणि अरेस्टचं सांगा ना, तुमचं स्टँड काय अरेस्ट? हा राहिला आता तो प्रश्न, माझ्यावरती जे काही गुन्हे दाखल झाले ती FIR माझ्यापर्यंत आलेले नाहीये अजून, मी ते बघितलेले नाहीये. गुन्हे जे काही दाखल झालेले असेल, आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या जे काही माझ्याबद्दलचा जो काही त्यांचा विश्वास आहे, तर मी त्याच्या आधारे तुम्हाला सांगू इच्छितो या माध्यमातून की मी या ठिकाणी जामीन घेणार नाही. पोलीस प्रशासनाला वरिष्ठ मंडळी भेटतील आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि तुम्ही सहकारी जे काही ठरवाल. आणि पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, कुठेही उपद्रव आंबेडकरी चळवळ माजवत नाही. आंबेडकरी कार्यकर्ते जे तरुण आहेत ते लोकशाहीला मानणारे आहेत. एवढंच बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम. आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलात त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. धन्यवाद. हम हमेशा कोई भी जब अन्याय अत्याचार होता है या पुलिस की गलत कार्रवाई किसी कार्यकर्ता या समाज बांधव पे जब होती है तो हम वरिष्ठ पुलिस अधिकारी बोल के पुलिस आयुक्तों को मिलते हैं. इस प्रकरण में हम आयुक्तों की मुलाकात लेंगे. आयुक्त के बारे में जो पवार साहब, उनके बारे में हमारा एक अच्छा अनुभव रहा है पिछले दिनों में. जब हम उनके पास की कोई समस्या लेकर गए तो उन्होंने सुसंवाद से
उसमें मार्ग निकाला है, इस बार भी वो मार्ग निकालेगा, ऐसे हमारी अपेक्षा है। क्या प्रकारात का पूरा विजय का जो पर गुन्हा दाखल हुआ? गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज के पास आरएसएस वाले सभासद नोंदणी कर रहे थे और वो पूरी तरह से बेकायदेशीर है। किसी भी एजुकेशन एरिया में इस तरह का धार्मिक प्रचार प्रसार नहीं होना चाहिए, ऐसा कायदा बोलता है। ऐसा होते हुए भी आरएसएस के लोग वहां जाकर अपने सदस्य नोंदणी कर रहे थे। बहुजन समाज के जो हमारे विद्यार्थी है, उनके माँ बाप अपनी पूरी जिंदगी कमाई लगा के अपने बच्चे को इंजीनियर डॉक्टर बनाने की एक तरफ कोशिश कर रहे हैं और दूसरी तरफ आरएसएस वाले उनको अपने साथ जोड़कर धर्मांध सब बातें सिखाकर उनके हाथ में पत्थर देके ये देश में हिंदू मुस्लिम करने के लिए उनको मैदान में उतारते और उनके खुद के बच्चे जो है वो विदेशों में पढ़ने को भेजते। तो हमारे जो बहुजन समाज के जो बच्चे हैं उसमें ओबीसी है, मराठा है, मुस्लिम है, दलित, सभी समाज के जो बच्चे हैं, तो उनके भविष्य का वहाँ नुकसान नहीं होना, इस इरादे से हमारे विजय बाबुल वहाँ गए थे और उनको रोकने का काम वहाँ विजय बाबुल ने किया और विजय बाबुल ने ही पुलिस को बुलाया। लेकिन पहली बार ऐसा हुआ जिसने पुलिस को बुलाया उस पर ही यहाँ गुना दाखिल हुआ है। हमारा पूरा विश्वास है कि पुलिस ने ये किसी के दबाव में किया हुआ है। हम अच्छी तरह से जानते हैं कि आरएसएस वाले का जब पुलिस स्टेशन में फोन जाता है तो आरएसएस वाले को गृह विभाग से ऐसी सूचना है कि भाई ये आरएसएस वाला जब फोन करता है तो ऐसा समझना कि ये गृह विभाग से, मंत्रालय से फोन आया, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ऐसे गृह विभाग से पुलिसों को आदेश है, उसी वजह से पुलिस ने कार्रवाई की है। लेकिन औरंगाबाद के पुलिस आयुक्त पवार साहब, हमको उन पर पूरा विश्वास है, वो इसमें से मार्ग निकालेंगे और विजय के ऊपर गुना दाखिल किए वापस लेंगे। आगे की क्या दिशा रहेगी? अगर अभी हमारे नेता दिनकर दादा ने बताया, अगर इस मामले में अगर सविस्तर चर्चा होने के बाद हमारा समाधान कारक अगर वह मार्ग नहीं निकला तो फिर हम सब बैठ के आगे का आंदोलन काल करेंगे। 10 तारखेला विजय वावळ यांच्या संबंधानं कॉलेजच्या प्रेमासिसमध्ये जी काही घटना घडली त्या घटनेला अनुसरून पोलिसांच्या वतीने विजय वावळ आणि ते राहुल मकासरेवरती गुन्हा दाखल करण्यात आला। वास्तविक एक सजग नागरिक या नात्यानं, कायद्याला संविधानाला मानणारा कार्यकर्ता या नात्यानं त्या परिसरात चाललेलं जे काही अवैधानिक काम होतं, बेकायदेशीर कृत्य संघाचे कार्यकर्ते करत होते, त्याला प्रतिबंध करण्याचं काम विजय वावळे यांनी केलेलं आहे। वास्तविक ही सन्मानाची आणि चांगली बाब असताना त्या ठिकाणी विजय वावळनं स्वतःहून पोलिसांना बोलवलेलं असताना पोलीस त्यांना अटक करते, हे खरं तर आश्चर्याची बाब आहे। त्या ठिकाणी जे काही घडलं त्याचा व्हिडिओ, त्याची चित्रफित संपूर्ण महाराष्ट्रात, देशामध्ये गाजलेली आहे। त्याच्यामध्ये कुठेही अशा पद्धतीचं वर्तन, जातीय तेढ निर्माण करणारा, धार्मिक तेढ निर्माण करणारा असं काही नसताना त्याच्या व्हिडिओला थोडं मॉडिफाय करून एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज देऊन विजय वावळला जातीवादी आणि धर्मवादी ठरवण्याचा जो काही प्रकार केला हा अत्यंत निंदनीय आहे। या करण्यामागे पोलिसांचा जरी हात असला तरी पोलिसांना पाठबळ देणारं जे काही शासन आहे, संघप्रणित बीजेपीचं जे काही सरकार आहे, त्या गृहमंत्री असलेले, मुख्यमंत्री असलेले फडणवीस साहेबांनी जाणीवपूर्वक या पद्धतीनं त्यांना पोलिसांना आदेशित केलेलं आहे। पोलीस हे काय चांगल्या कामाचे चाकर आहेत, सरकारी नोकर आहेत, त्याच्यामुळं शासनाच्या, सरकारच्या विरोधामध्ये, मंत्र्याच्या विरोधात जाऊन ते काही काम करू शकत नाही। परंतु इथले जे सीपी आहेत, पवार साहेब, त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये, अनेक घटनांमध्ये चळवळीला मदत करण्याचं काम केलेलं आहे। उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात आम्ही उद्या जाऊन सविस्तरपणे सीपी साहेबांसोबत चर्चा करू, समाधानकारक तोडगा निघेल अशी एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। यदा कदाचित या संबंधाने जर सन्मानजनक चर्चा होऊ नाही शकली तर भविष्यात आम्ही सारे कार्यकर्ते एकत्रित मिळून याच्या संबंधाने एक व्यापक असं आंदोलन कसं उभं करता येईल, आंदोलनाचं स्वरूप काय असणार? नाही आता ते नंतरची गोष्ट, बैठकीमध्ये ते ठरलं जाईल। आंदोलन अधिकाधिक व्यापक आणि विद्रोही असेल, आक्रमक असेल एवढं मात्र सांगतो। जनतेला काय आव्हान? जनतेला एवढं सांगतो की या निमित्तानं आपण सर्वांनी, आता सणाचे दिवस आहेत, शांततेचं आव्हान सर्वांनी बाळगावं। आम्ही धर्मवादी नाही, आम्ही प्रत्येक धर्माच्या, त्यांच्या सण उत्सवाचा आदर करणारी माणसं आहोत। त्याच्यामुळं हा संपूर्ण कालावधी गेल्याच्या नंतर
शांततेच्या पद्धतीनं आम्ही बैठक वगैरे घेऊ आणि नंतरची प्रक्रिया काय करायची ते नंतर ठरवू.